विजय गायकवाड, आपण पाहतात सत्य संघर्ष मीडिया. कॅमेरामन अभिनय गायकवाड आणि आपण आता डायरेक्ट वळू बातमीकडे. महाराष्ट्रामध्ये सध्या एक नाव सगळ्यांच्या चर्चेत आहे, खरात फाईल. कॅप्टन खरात फाईल. आणि ही फक्त एक फाईल नाही तर थरकाप उडवणारी एक संपूर्ण कहाणी आहे. सुरुवात अगदी शांतपणे झाली. कुणालाही कल्पना नव्हती की यामागे इतकं मोठं जाळं लपलेलं आहे. नीरज जाधव ऑफिस बॉय नावाचा एक माणूस पैशांच्या व्यवहारातून खरातच्या संपर्कात आला. मालमत्ता पाहिली, ताकद पाहिली आणि त्याच्या डोक्यात एक वेगळी योजना तयार झाली. पैशांची मोठी मागणी झाली पण खरातने नकार दिला आणि इथूनच सुरू झाला एक घाणेरडा खेळ. ऑफिसमधले CCTV फुटेज काढले गेले, त्यातून महिलांना हेरलं गेलं आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलचा सापळा. तुमचे फोटो आमच्याकडे आहेत, पैसे द्या नाही तर सगळं उघड करू, असे मॅसेज त्या महिलांना पाठवले जाऊ लागले. काही महिला घाबरल्या, काहींनी सहन केलं, पण त्यातली एक महिला थांबली नाही. ती थेट पोलिसांकडे गेली आणि इथून या प्रकरणाने मोठा टर्न घेतला. पोलिसांनी नीरज जाधवला ताब्यात घेतलं, त्याचा मोबाईल तपासला आणि जे समोर आलं ते पाहून पोलिसही काही क्षण थक्क झाले. अनेक महिलांचे फोटो, व्हिडिओ आणि काही संवेदनशील नावे देखील. प्रकरण इतकं गंभीर होतं की माहिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली. आणि आता खरा खेळ सुरू झाला. पण यावेळी पोलिसांचा खेळ सुरू झाला. 13 मार्च SIT स्थापन झाली. गुप्त हालचाली सुरू झाल्या. खरातला सुद्धा कुठेतरी संशय आला होता. तो पळून जाण्याच्या तयारीत होता, पण पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. लुकआउट नोटीस जारी केली होती. 5 वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. आणि मग एक दिवस परिसरात अचानक चर्चा पसरली, चोर शिरलाय, चोर शिरलाय. सगळ्यांचं लक्ष तिकडे वळलं आणि त्याच वेळी दुसरी टीम शांतपणे खरातच्या घरात पोहोचली. दरम्यान काही फोन गेले. राजकीय दबाव वाढला. राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले, पण यावेळी आदेश थेट वरून मुख्यमंत्र्याचा होता. पोलिसांनी कोणताही दबाव न मानता कारवाई केली आणि अखेर मोठं राजकीय पाठबळ असलेला बंदूकधारी, बंदूक असणारा खरात, कॅप्टन खरात पोलिसांच्या ताब्यात गेला. आज नाशिक हादरलंय आणि महाराष्ट्रभर एकच प्रश्न विचारला जातोय, ही फक्त सुरुवात आहे का, की अजूनही या कॅप्टन खरात फाईलमध्ये बरेच धक्के दडलेले आहेत, बरेच राजकारणी आलेले आहेत, बरेच मंत्री आलेले आहेत. आणि कारण ही कहाणी इथेच संपत नाही. पुढे अजून काय उघड होणार हे पाहणं आता सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रच काय, देश याकडे डोळे उघडून बघत आहे. पहा फक्त तुम्ही सत्य संघर्ष मीडिया आणि नवीन नवीन घटना बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या छोट्याशा चॅनलला, छोट्याशा गरीब माणसाला मदत करा. धन्यवाद.